सांगण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगितलं तरी लक्ष देत नाही आणि जर का लक्ष दिलं तरी पण दुर्लक्ष करतात. नमस्कार. बऱ्याच केअरगिव्हर्सचा आपल्या पर्टिक्युलर पेशंटबद्दल हीच कंप्लेंट असते आणि ही खूप निराशाजनक असते. त्याच्यामुळे बरेच केअरगिव्हर्स ह्याच्या रिस्पॉन्समध्ये सारखे-सारखे सेम इन्स्ट्रक्शन्स रिपीट करतात, पण त्यांनी फारसा काही फायदा होत नाही. तर आज मी याच विषयावर बोलणार आहे, की जर अशी परिस्थिती असेल, की तुमचा पर्टिक्युलर पेशंट तुमच्याशी नीट संवाद नसेल साधत किंवा तुम्ही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्याकडे कानाडोळा करत असेल, तर नक्की कशाप्रकारे कम्युनिकेट केलं पाहिजे. नंबर 1, तुम्ही कम्युनिकेशनची जी वेळ निवडताय ती व्यवस्थित आहे की नाही, ते तुम्ही एकदा चाचपडून बघितलं पाहिजे. म्हणजे जर का तुमचा पेशंट इरिटेटेड आहे त्यावेळेस किंवा मग झोपेत आहे किंवा झोपून जस्ट उठलेला आहे किंवा दुसरं कुठल्या कामामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेलं आहे, तर कदाचित ती वेळ तेवढीशी योग्य नाही. जेव्हा तुमचा पेशंट तुमच्याकडे बघत असेल, दुसऱ्या कामांमधून सुटलेला असेल, व्यस्त नसेल, त्यावेळेस कदाचित तुम्हाला अप्रोच केलं तर बेटर रिस्पॉन्स मिळेल. नंबर 2, तुम्ही जे काही स्टेटमेंट्स वापराल इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी, ते छोटे असले तर जास्त त्याचा असर व्यवस्थित होईल. आणि परत हे स्टेटमेंट जर का पॉझिटिव्हली फ्रेम्ड असेल, तरीसुद्धा त्याचा रिस्पॉन्स बेटर मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं, की "हे असं करू नकोस." तर ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्हली फ्रेम्ड जे माझं स्टेटमेंट असू शकतं, ते हे असू शकतं, की "असं कर." तर ह्यानी तुम्हाला जास्त एक चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो समोरून. नंबर 3, तुम्ही जर इन्स्ट्रक्शन्स देत असाल आणि तेव्हा तुम्हाला असं जाणवलं, की ह्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते वादात होत आहे, तर इमिडिएटली तुम्ही तिथे थांबलं पाहिजे. फार त्याच गोष्टीमध्ये जास्त कन्व्हर्सेशन पुढे नेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ती वेळ जाऊ दिली पाहिजे आणि नंतर पुन्हा इनिशिएट केलं पाहिजे. नंबर 4, जेव्हा पण ते तुमचं ऐकत नाही आहे, तेव्हा नेहमी त्यांच्याकडे निवडण्याकरता 2 ऑप्शन्स द्या. म्हणजे रॅदर दॅन त्यांना सांगणं, की हे असंच कर, तुम्ही त्यांना ऑप्शन्स देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, की आज हे करणार की ते करणार? आत्ता करणार की नंतर करणार? तुम्ही हे सुद्धा विचारू शकता, की आता आपण बोलायचं की थोड्या वेळाने बोलायचं? सो अशा प्रकारे जर का तुम्ही संवाद केला, तर होऊ शकतं की ते तुम्हाला बेटर रिस्पॉन्ड करतील. धन्यवाद.